जर तुम्हाला या नुकसानाला आळा घालायचा असेल, नियंत्रणात ठेवायचं असेल, तर तुम्हाला काही गोष्टींवर एकत्रितपणे काम करावं लागतं. पहिली गोष्ट म्हणजे आहार. काय खात आहात? काय खात नाही? हे खूप महत्त्वाचं आहे. त्यात प्रोटीन आहे का? त्यात कार्बोहायड्रेट्स आहेत का? त्यात व्हिटॅमिन्स आहेत का? मिनरल्स आहेत का? हे स्वतःला विचारणं, की आज तुम्ही चांगलं काय खाल्लं? चांगलं काय खाल्लं? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित पोहोचवला का? आज तुम्ही व्यायाम केला का? जर तुम्ही व्यायाम केला नसेल, तर तुमच्या मेंदूपर्यंत रक्तपुरवठा नीट गेला नाही आणि त्यामुळे तुमच्या मेंदूला फायदा होईल की नुकसान, हे स्वतःला विचारावं. मला काही सांगायची गरज नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज रात्री तुम्ही नीट झोप घेतली का? तुम्ही 8-9 तास झोपलात का, की नाही? आपण अनेकदा टीव्ही चॅनेल्सवर बातम्यांमध्ये इतर मीडियावर ऐकतो किंवा पाहतो की 6 तासांची झोप पुरेशी आहे सांगितलं जातं. पण जर तुम्ही पार्किन्सनचे रुग्ण असाल, तर किमान 8 तासांची झोप आणि तीही सलग म्हणजे लघवीसाठीही उठावं लागू नये.